बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एक अभिनव उपक्रम राबवत आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांसाठी फिरतं जनसंपर्क कार्यालय तयार केलंय। राज्यातील एखाद्या लोकप्रतिनिधीनं अशा प्रकारचं फिरतं जनसंपर्क कार्यालय तयार करण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे। हे फिरतं जनसंपर्क कार्यालय दररोज मतदारसंघातील 2 ते 3 गावांमध्ये जातं आणि या फिरत्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून त्यांचा जलद गतीने निपटारा करण्याचा प्रयत्न होतो। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। भाजपचे आमदार आणि राज्याचे माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फिरते जनसंपर्क कार्यालय हे अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे आणि दररोज ही जी जनसंपर्क कार्यालय फिरतं हे 2 ते 3 गावांमध्ये मतदारसंघातल्या जातं। आज हे जे फिरतं जनसंपर्क कार्यालय हे त्यांच्या मतदारसंघातल्या भेजगाव या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांच्या कार्यालयातले 2 ते 3 कर्मचारी जे आहेत ते अशा प्रकारे गावामधल्या मुख्य चौकात येऊन टेबल लावतात आणि या ठिकाणी जे गावातले लोक आहेत त्यांना ज्या विविध विषयाची माहिती हवी आहे, योजनांची माहिती हवी आहे, त्यांना या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिली जाते। पेन्शन संदर्भातले आहे, शिष्यवृत्ती संबंधातले आहे, आता जी लाडकी बहीण योजना आहे याच्या संदर्भातल्या ज्या माहिती आहेत ती हवी असते आणि तीच जी आहे ती या लोकांच्या माध्यमातून दिली जाते। विशेषतः म्हणजे कुठली योजना मिळवण्यासाठी कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स हवे, काय कागदपत्र हवे, ते कुठून मिळतील हे देखील सांगितलं जातं आणि यांच्याकडून हे सर्व डॉक्युमेंट भरून, फॉर्म भरून ते संबंधित कार्यालयाला दिले जातात। साहजिकच यामुळे या लोकांना आमदारांच्या घरी, आमदारांच्या कार्यालयात किंवा शासकीय कार्यालयात जायची गरज पडत नाही आणि याच ठिकाणी त्यांचे जे कामं आहेत ते होऊन जातात। यामागे उद्देश जरी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा आपल्या मतदारसंघातला जनाधार मजबूत करण्याचा असला तरी याचा जो फायदा आहे तो निश्चितच सामान्य जे गावकरी आहे त्यांना होतो, कारण त्यांचा वेळ, पैसा यासारख्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे मोठी बचत होते। सारंग पांडे, एबीपी माझा, भेसगाव, चंद्रपूर। त्यामुळे फिरतं जनसंपर्क कार्यालय तयार करण्याचा राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे। नागरिकांच्या दारी जात त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचा तात्काळ निपटारा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे।